मुलांनो, आता आपण 9वी साठी विज्ञानाचा अभ्यास सुरुवात करत आहोत। बघा, आता विज्ञान हा विषय माझ्या मते सगळ्यांनाच थोडासा कुतूहलाचा असतो की आपल्या भोवती काय चाललंय, त्याच्या मागे कारण काय असेल। या सगळ्याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा त्याची उत्तरं आपल्याला विज्ञानाच्या अभ्यासातून मिळतात। आपण अगदी 5वी 6वी पासूनच विज्ञान म्हणून एका विशिष्ट घटकांचा अभ्यासाला सुरुवात केली आहे। त्यामध्ये काही पदार्थांचा अभ्यास केला, काही घटनांचा अभ्यास केला आणि मग आपल्याला असं दिसलं की तो अभ्यास अगदी प्राथमिक स्वरूपाचा होता। आता आपण 9वी मध्ये आलेलो आहे आणि त्यामुळे आपल्याला आत्तापर्यंत केलेलाच अभ्यास परंतु थोडासा डिटेलमध्ये, म्हणजे आपण थोडा खोलात जायचंय त्याच्या आणि जास्त सविस्तर विचार करायचा आहे। बघा, मी पहिल्याच प्रकरणाचं नाव लिहिलेलं आहे विश्व द्रव्याचे। आता विश्व द्रव्याचे लिहित असताना तुम्हाला माहिती आहे की द्रव्य तर आम्ही खूप लहानपणी शिकलोय, म्हणजे अगदी 5वी 6वी मध्ये आम्ही द्रव्याचे गुणधर्म किंवा द्रव्याचे अवस्था आणि त्याचं अवस्थांतर याबद्दल शिकलेलो आहे। अगदी 5वी 6वी मध्ये तर आम्हाला प्रयोग सुद्धा करून दाखवलेले आहेत, बरोबर। असेच प्रयोग आता न करता सुद्धा थोडासा विचार करून आपण तोच अभ्यास सिस्टमॅटिकली किंवा थोडासा मी असं म्हणेन की सविस्तरपणे आपण करायला सुरुवात करूया। कारण आता आपण 9वी मध्ये आलेलो आहे, 10वीचा हा पाया आहे असंही एकीकडे आपण म्हणतो। म्हणजे 10वीचा आपल्याला जे सायन्स शिकायचंय त्याची ही सुरुवात आहे असं आपण म्हणू शकतो। आणि म्हणून आता आपण पहिल्या प्रकरणाला सुरुवात करूया, विश्व द्रव्याचे। आता द्रव्य म्हणतात म्हणजे काय? आता इथे एक गमतीने मी तुम्हाला असं सांगेन की द्रव्य म्हणजे तुम्ही जो बाकीच्या गोष्टींमधून द्रव्य हा शब्द ऐकलाय तो म्हणजे धन या अर्थी, पैसे या अर्थी। पण आपण आता विज्ञानाचा अभ्यास करतोय आणि म्हणून आपण गोष्टीरूप द्रव्याकडे तर जाणार नाही आहोत। मग हे द्रव्य म्हणजे काय, कुठे आहे, कसं सापडतं, थोडासा विचार करा की आपण सध्या समजा वर्गात बसलेलो आहे, तर वर्गामध्ये आपल्या भोवताली कोणत्या कोणत्या वस्तू दिसत आहेत? तर तुम्हाला दिसेल की फळा दिसतोय, खडू दिसतंय, डस्टर दिसतंय, हे तर आपल्या शिक्षकांच्या हातातल्या वस्तू दिसत आहे। आपल्या हातामध्ये कागदांची वही आहे, पुस्तक आहे, आपण एका लाकडी बेंचवर बसलेलो आहे, वरती फॅन फिरतोय, या अनेक वस्तू आहेत, बरोबर। बघा, मी लिस्ट केली आणि प्रत्येकाला जर असं सांगितलं तर ही लिस्ट खूप वाढत जाईल। समजा आपण घरामध्ये बसलोय तर कोणत्या वस्तू आपल्याला दिसतात? तर घरामध्ये असेल तर कधी आपल्याला टीव्ही चालू असेल, कधी रेडिओ चालू असेल, आपण एखाद्या गादीवरती बसलेलो असू किंवा खुर्चीवरती बसलेलो असू, तिथे एखादा फ्लॉवर पॉट ठेवलेला असेल, पाण्याचं तांब्या भांड ठेवलेलं असेल, अशा अनेक गोष्टी असतील। स्वयंपाकघरामध्ये जर असू तर अनेकच गोष्टी आपल्याला तिथे दिसतील, म्हणजे तिथे प्रामुख्याने सगळे खाण्याचे पदार्थ किंवा खाण्याचे पदार्थ तयार करण्यासाठी वापरलेले पदार्थ आपल्याला दिसतील। आता ह्या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने एक गोष्ट स्वयंपाकघरात पण दिसते आणि ती म्हणजे सगळ्यांकडे असणारा लाल सिलेंडर मधला गॅस। हा आपण कशासाठी वापरतो? तर अर्थातच जेवण तयार करण्यासाठी किंवा स्वयंपाक करण्यासाठी। आता ह्या सगळ्या वस्तूंचं मी एवढं निरीक्षण केलं, कशासाठी? आपल्याला ह्याच्यातून काय शिकायचंय? तर मला पहिली गोष्ट असं सांगायचंय की आपण ज्या ज्या वस्तू पाहतोय, ज्याला आपण हात लावू शकतो किंवा हात न लावता सुद्धा काही गोष्टी आपल्याला जाणवू शकतात। समजा LPG सिलेंडर मध्ये भरलेला गॅस आपण पेटवल्यानंतर ज्वाळ आली तर आपल्याला तो जाणवतोय, परंतु हात लावल्यानंतर आपल्याला तो जर म्हणजे गॅस पेटवल्यानंतर आलाच नाही तर आपण म्हणतो अरे गॅस संपला वाटतं, म्हणजे तिथे गॅस आहे हेही आपल्याला जाणवतंय। पंखा सुरू केल्यानंतर आपल्या खोलीभर पसरलेली हवाही आपल्याला दिसते। म्हणजेच हे जे सगळे पदार्थ आहेत, हे सगळे पदार्थ कशाचे बनलेले आहेत? तर द्रव्याचे बनले आहेत। म्हणजे आपण द्रव्य कशाला म्हणणार? तर द्रव्य हे कडरूप आहे आणि प्रत्येक पदार्थ ज्याच्यापासून बनलेला आहे त्याला आपण म्हणणार आहोत द्रव्य। म्हणजे बघा, जी वस्तू किंवा आपण आता इथे असं म्हणणार की प्रत्येक वस्तू आपल्याला ज्ञानेंद्रियांनी जाणवू शकते किंवा दिसू शकते, आपण पाहू शकतो, अशा सर्व वस्तू या द्रव्याने बनलेल्या आहेत।
हे द्रव्य वेगळ्या वेगळ्या गुणधर्माचं वेगवेगळ्या स्वरूपातलं असेल. म्हणजे ज्या बेंचवर बसलोय लाकूड हेही एक द्रव्य आहे. ते लाकूड बांधण्यासाठी जे खिळे किंवा हे पट्ट्या लावलेल्या आहेत त्या लोखंडाच्या आहेत. लोखंड हे सुद्धा एक द्रव्य आहे. खडू तयार केलाय फळ्यावर लिहिण्यासाठी, तर खडू हेही एक द्रव्य आहे, एका प्रकारच्या द्रव्यापासून बनलंय. म्हणजे आपल्याला या ठिकाणी प्रत्येक स्वरूपामध्ये असणाऱ्या द्रव्याचे काही वेगळे वेगळे गुणधर्म आहेत आणि त्यानुसार आपण त्याचा वापर करतो. आणि म्हणून मी पहिल्यांदा काय सांगणार आहे, तर आपल्याला इथे मुद्द्यांप्रमाणे आपण अभ्यास करायला जाऊया जसं पुस्तकामध्ये सांगितलंय त्यांनी. तर आपल्याला पहिल्यांदा पाहायचंय ते म्हणजे द्रव्यांचे गुणधर्म. बरोबर. आता हे द्रव्य म्हणजे काय हे तर आधी आपण लिहूया आणि मग त्याच्या गुणधर्मांकडे जाऊया. बघा, द्रव्य कशाला म्हणाले आपण, तर प्रत्येक वस्तू ज्ञानेंद्रियाने अनुभवू शकतो ती द्रव्याने बनलेली आहे किंवा ते द्रव्य आहे. जी प्रत्येक वस्तू आपण इथे लिहूया आता इथे की प्रत्येक वस्तू ज्ञानेंद्रियाने अनुभवू शकतो. आणि ती वस्तू म्हणजे द्रव्य आहे. बघा आता इथे म्हणजे मी मोठ्या अगदी आपण असं म्हणूया सविस्तरपणे द्रव्य हा शब्द वापरला. तुम्ही त्या द्रव्याला गुणधर्मानुसार नावं दिलेली आहेत आणि ही सुद्धा शास्त्रज्ञांनीच दिलेली नावं आहेत की ह्या प्रकारचं द्रव्य म्हणजे लाकूड आहे, ह्या प्रकारचं द्रव्य म्हणजे लोखंड आहे, ॲल्युमिनियम आहे किंवा पाणी आहे, रॉकेल आहे, गॅस आहे, हवा आहे, ही सगळी द्रव्य आहेत. बरोबर. म्हणजे प्रत्येक पदार्थ जिथे जिथे आपल्याला घेऊन बघू शकतो ते द्रव्याचं बनलंय. मग आता आपल्याला या द्रव्याचेच गुणधर्म पाहायचेत. मग आपल्याला ते काय सांगता येतील बघा. आता मी मुख्यतः 3 गुणधर्म इथे सांगणार आहे ह्या द्रव्याला असणारे. त्याच्यातला पहिला गुणधर्म आता आपल्याला काय सांगता येईल की प्रत्येक पदार्थ किंवा प्रत्येक पदार्थ जो जागा व्यापतो तो प्रत्येक पदार्थ. बघा आता मी प्रत्येक पदार्थ असं कसं म्हणणार आहे, तर प्रत्येक पदार्थाला स्वतःची जागा लागते. म्हणजे प्रत्येक पदार्थ जागा व्यापतो कारण तो कणरूप आहे. म्हणजे त्या कणाला जागा लागणार का नाही बघा. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की प्रत्येक पदार्थ जागा व्यापतो. आता हे जी जागा व्यापलीये ती जर एका पदार्थाने जागा व्यापलीये आणि तीच जागा जर दुसऱ्या पदार्थाला व्यापायची असेल तर काय करावं लागेल बघा. आपण एका बाकावरती बसलेलो आहे, दुसऱ्यालाही त्याच बाकावर बसायचं आहे तर काय करावं लागेल, त्याला आधी उठवावं लागेल. म्हणजेच द्रव्याचंही असंच आहे. प्रत्येक द्रव्य स्वतःची जागा आहे मिळवतो आणि ती मिळवण्यासाठी त्याला काय करावं लागतं, तर दुसऱ्या पदार्थाला किंवा दुसऱ्या द्रव्याला बाजूला सारावं लागतं किंवा तो स्वतःची जागा सोडू शकतो. म्हणजेच आपण पहिला गुणधर्म असं म्हणूया की प्रत्येक पदार्थ जागा व्यापतो. प्रत्येक पदार्थ जागा व्यापतो. आता हा का बरं जागा व्यापतो ते आपल्याला माहितीये की हा द्रव्यांनी बनलेला आहे. बरोबर. आणि एका वेळी एक जागा एकच पदार्थ व्यापतो. याचं साधं उदाहरण तुम्ही 6वी मध्ये शिकलेलं आहे की आपण आंघोळीचा तांब्या घेतला आणि बादली भरलेल्या पाण्यामध्ये उपडा टाकला. तर आधी नुसता उपडा टाकल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी शिरणार नाही कारण बरोबर त्याच्यामध्ये आधी हवा हे द्रव्य आहे आणि हवा हे द्रव्याला बाहेर काढल्याशिवाय पाणी आत कसं जाणार. हवेनी सर्व जागा व्यापलेली आहे आणि जर पाण्याला ती जागा हवी असेल तर आधी त्याला हवेला बाहेर काढावं लागेल आणि मगच पाणी त्याच्यामध्ये शिरू शकेल. म्हणजे एका वेळेला एक जागा एकच द्रव्य व्यापू शकतो. हा एक आपल्याला महत्वाचा गुणधर्म. आणि म्हणूनच दुसराही एक तुम्ही प्रयोग केलेला आठवत असेल की एखादं चंचुपात्र घेतलं, पूर्णपणे पाण्याने भरलं आणि मग त्याच्यामध्ये दगड टाकला. तर आता ह्या दगडाला स्वतःला जागा कुठे आहे, पाण्याने पूर्णपणे चंचुपात्र भरलंय.
मग तो काय करतो, पाणी आधी बाहेर काढतो, म्हणजे पाणी बाहेर सांडतं आणि तो स्वतःला जागा करून घेतो. म्हणजे आपण इथे काय सांगू शकतो, तर प्रत्येक वेळेला आपण सांगणार की एका वेळेला एकच द्रव्य जागा व्यापू शकते. एकच द्रव्य जागा व्यापते. बरोबर. आणि म्हणून आता मी तुम्हाला अनेक उदाहरणं सांगितली की एकच कसे जागा व्यापतं. आता हे आपल्याला पुन्हा माहिती आहे की हे जे पदार्थ बनलेला आहे हा कणांनी बनलेला आहे, म्हणजेच त्याच्यामध्ये द्रव्य आहे असं आपण म्हणलं की प्रत्येक पदार्थ द्रव्याचा बनलेला आहे. द्रव्य कसं आहे, तर कणरूप आहे. आता हे कणरूप अगदी काही वेळेला डोळ्यांनी आपल्याला दिसणारही नाहीत, इतके बारीक आहेत. काही वेळेला ते आपल्याला जाणवू शकतील, इतके मोठे आहेत. एक साधं उदाहरण तुम्हाला पहा की खडू आपल्या हातात आहे शिक्षकांच्या, तो जरा जवळ घेऊन बघा, आपल्याला काय दिसतं, त्याचे आपण मोडून 2 तुकडे करू शकतो. आणखीन मोडून 2 तुकडे करतो. एखाद्या वेळेस डस्टरनी त्याच्यावरती पूर्ण दाब द्या आणि त्याचा चुरा भुगा होईल. त्याच्यातला एक कण हाताला लावून बघा की आपला हात पूर्णपणे पांढरा झालेला आपल्याला दिसतो. हा कशाचा आहे, तर खडू ज्या कणांपासून बनलेला आहे ते कण आपल्या हातावरती पसरले गेलेत. जर आपण फुंकर मारली तर ते हवेत सुद्धा उडालेले दिसतात. म्हणजे आपल्याला या ठिकाणी दिसेल की प्रत्येक पदार्थ म्हणजे प्रत्येक द्रव्य हे कणरूप आहे, कणांनी बनलेलं आहे. आता ह्या कणांमध्ये काय काय आहे वैशिष्ट्य, पहिलं बघा की ह्या कणांमध्ये ते एकमेकांच्या बद्दल आकर्षण आहे. ह्यालाच आपण द्रवरूप पदार्थांचं आकर्षण, द्रवरूप नव्हे सॉरी द्रव्याचं आकर्षण असं म्हणू शकतो. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे ते जे आकर्षण आहे त्या आकर्षणामुळेच आपल्याला त्याला काहीतरी जाणवण्यासाठी किंवा आपण असं म्हणू शकतो आपल्याला ते जाणवतं. साधं एक आपण उदाहरण घेऊया की ह्या द्रव्याच्या कणरूपामध्ये आता मी तुम्हाला एक छोटीशी आकृती काढून दाखवणार. एखादा समजा लाकडी ठोकळा घेतला तर ह्याच्यामध्ये हा अर्थातच कणांनी बनलेला आहे. बघा मी इथे आकृती काढली, ही पूर्णपणे आपल्याला दिसते की ह्या कणांनी बनले. मी पूर्ण आकृती पूर्ण करणार नाहीये, पण आपण ह्याचा अंदाज घेऊ शकतो कशी बनलेली आहे. या कणांमध्ये परस्परांमध्ये आकर्षणही आहे आणि थोडीशी जागाही रिकामी आहे. ही जागा रिकामी आहे. आता असं मी सांगितलं की प्रत्येक पदार्थ जागा व्यापतो. ही पदार्थांनी व्यापलेली जागा आहे आणि त्याच्यामध्ये जी त्या कणांमध्ये सुद्धा जागा आहे. आता ही कणांमधली जागा कशी आपल्याला दिसू शकेल, तर एक साधा रुमाल घ्या, आपल्या टेबलावरती पाणी ओता थोडंसं आणि आपल्या रुमालाचं एकच टोक त्या पाण्यामध्ये जाईल असं बघा आणि मग निरीक्षण करा काय होतं. तर हळूहळू त्या रुमालातल्या सगळ्या भागामध्ये पाणी शोषलं जातं आणि रुमालाचा बराचसा भाग म्हणजे आपण एक टोकच पाण्यामध्ये ठेवलेला आहे पण बराचसा भाग ओला होतो. हा ओला होतो म्हणजेच काय होतं, तर पाणी या द्रव्यांनी रुमालाच्या द्रव्यातील जागा थोडीशी व्यापली, कारण थोडी जागा तिथे आहे शिल्लक. म्हणजे हे द्रव्य कसं आहे, एकमेकांना अगदी चिकटलेलं नाही तर त्याच्यामध्ये थोडी फार प्रमाणात आपल्याला जागा आहे असंही दिसून येतं. बरोबर. मग आता हे द्रव्याला जागा आहे, द्रव्य जागा व्यापतं, प्रत्येक वेळेला एकाला एकच द्रव्य जागा व्यापतं. दुसरा आपल्याला महत्वाचा गुणधर्म, मग हे द्रव्य किती आहे याचं मोजमाप केलं पाहिजे आणि म्हणून आपण असंही म्हणणार की प्रत्येक पदार्थाला वस्तुमान असते. आता पदार्थ म्हणजे आपण द्रव्य घेऊया, इथे पदार्थ ह्याचाच अर्थ द्रव्य आहे असं आपण घेणार. हे आपण द्रव्याचे गुणधर्म म्हणतो. म्हणजे प्रत्येक द्रव्याला किंवा प्रत्येक पदार्थाला आपण म्हणू शकतो की वस्तुमान आहे. आता बघा वस्तुमान ही भौतिक राशी आहे. भौतिक राशीच्या साहाय्याने आपण वस्तुमान मोजतो. म्हणजे काय करतो, तर त्याच्यामध्ये किती द्रव्य आहेत किंवा द्रव्य कण आहेत ते मोजतो. आणि म्हणून आपण इथे म्हणूया की वस्तुमान हे कशाचं मोजमाप आहे,
तर त्यातील द्रव्य कणांचे मोजमाप आहे.